कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। बेडवर भोजन केल्यानं काय होतं? बेडरूम मध्ये बेडवर बसून भोजन केल्यानं काय होतं आणि ते भोजन का करू नये बेडवर बसून, याच्यासाठी एक सुंदर गोड कथा आहे। भोजन करत असताना ज्या भोजनाने माणसाचं शरीर सशक्त बनत असतं, माणसाची प्रज्ञाशक्ती चेतना सुदृढ बनत असते आणि जे भोजन माणसाला भगवंताच्या प्राप्तीसाठी अत्यंत पूरक असं आहे, ते भोजन करत असताना नेमकं कुठे करावं, कुठे बसून भोजन करावं? तर असं म्हणतात, भोजन करत असताना बेड अर्थात बिस्तरवर बसून भोजन करावं का? बेडरूम मध्ये बेडवर बसून भोजन करणं कितपत चांगलं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात। परंतु भोजन करत असताना शास्त्र सांगताय की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। आपण नेहमी जेवायला बसल्यानंतर एक श्लोक म्हणत असतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वन हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणो हे जाणे जे यज्ञ कर्म। भोजन करत असताना कुठे बसून भोजन करावं त्याचा विधी आहे। सुंदर एक आसन असावं आणि सुंदर आसनावरती प्रतिष्ठापित होऊन बसून आपण भोजन केलं पाहिजे। बेडवर भोजन केल्यानं काय होतं? बेडरूम मध्ये बेडवर बसून भोजन केल्यानं काय होतं आणि ते भोजन का करू नये बेडवर बसून, याच्यासाठी एक सुंदर गोड कथा आहे। जी कथा भगवान कृष्ण परमात्म्याने सत्यभामेला सांगितलेली आहे। संतांच्या मुखातून ऐकलेली गोड ती कथा मी आता तुमच्या समोर सांगतो की माणसाने बेडरूम मध्ये बिस्तरवर बेडवर बसून भोजन का करू नये? कारण कोणत्याही प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काही ना काहीतरी शास्त्र असतं, काही ना काहीतरी प्रमाण असतं आणि म्हणून गोड अशी ती कथा कृष्ण परमात्म्याने सत्यभामेला सांगितलेली आहे। कृष्ण परमात्मा सत्यभामेला सांगतात की हे सत्यभामा, मगध राज्यामध्ये विजापूर नावाच्या राज्यामध्ये गावामध्ये एक राजा राहत होता। त्या राजाचं नाव होतं चंद्रकेतू आणि त्या चंद्रकेतूची एक सुंदर राणी आहे। त्या राजाचं राज्य अत्यंत सुंदर आहे। राजा ही अत्यंत सुशील आहे। आपल्या प्राणापेक्षाही जास्त आपल्या प्रजेचं पालन परिपालन करणारा राजा आहे। कारण असं म्हणतात, जो राजा आपल्या प्रजेचं शोषण करतो, पोषण करत नाही, तो राजा शोक करण्याच्या योग्यतेचा आहे। सोचिय नृपती जो नीती न जाना, जिनहीन प्रजा प्रिय प्राण समाना। जो केवळ आपल्या प्रजेचं प्राणाचं शोषण, रक्ताचं शोषण करून आपल्या स्वतःचं भरण पोषण करतो ना, तो राजा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही। पण हा चंद्रकेतू नावाचा राजा मात्र अत्यंत शीलवान आहे, गुणवान आहे, धर्मवान आहे, न्यायनिष्ठ आहे। राजाच्या जीवनामध्ये सगळं काही भरपूर आहे, धनधान्य संपन्नता आहे, सगळं काही भरपूर आहे, परंतु त्या राजाच्या जीवनामध्ये एका गोष्टीची उणीव आहे आणि ती गोष्ट मात्र आहे, राजाला सर्व काही असून सुद्धा आपल्या जीवनात आपल्याकडे काहीच नाही अशी अनुभूती त्याच्या जीवनात होते। कारण राजाच्या जीवनामध्ये जे पाहिजे ते नाही। ऐश्वर्य संपन्न त्याचं जीवन आहे, राज्यही भरपूर सुंदर आहे, राज्यातले लोकही चांगले आहेत, आनंद देणारे लोक आहेत, पण राजाच्या जीवनामध्ये मात्र आनंद नाही। राजाही उदास आहे आणि राजाची राणी देखील उदास आहे। का उदास आहेत? त्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये पुत्र नाही। असं म्हणतात, केवढंही राज्य असलं, कितीही मोठं राज्य असलं, कितीही चांगलं राज्य असलं,
पण त्या राजाच्या जीवनामध्ये जर मुलबाळ नसेल तर काय उपयोग नाही. पुत्र हिनश्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. त्या राजाच्या मनामध्ये अत्यंत चिंता आहे. एवढं सगळं सुंदर राज्य आहे, प्रजा चांगली आहे, सगळ्या गोष्टी, पत्नीही सुंदर आहे, एवढं सगळं चांगलं असून धनधान्य संपन्नता जीवनात असून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये समाधान नाही. शेवटी आपल्या जीवनामध्ये मुलबाळ का नाही संशोधन करत होता राजा. तेवढ्यामध्ये त्याला कुणीतरी एका साधूने सांगितलं की आपल्या राज्यामध्ये, आपल्या राज्यापासून जवळच वशिष्ठ मुनींचं, ऋषींचं एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये तुम्ही त्या साधूला, त्या ऋषी महाराजांना जाऊन विचारा. राजा आणि राणी दोघेही गेले आणि साधूच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. साधूने विचारलं, महाराजांनी विचारलं की राजन, का रडत आहात तुम्ही? तो म्हणला, महाराज रडू नको तर काय करू? माझ्या जीवनामध्ये सगळं काही भरपूर आहे, धनधान्य संपन्नता है, ये आंख है सुंदर, लेकिन इस आंख का कोई तारा नहीं, ये तन हुआ बेकार, इस तन का कोई प्यारा नहीं. महाराज, जीवनामध्ये सगळं काही भरपूर आहे, परंतु पुत्र नाही माझ्या जीवनामध्ये. आम्ही काय पाप केलं नाही महाराज. आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढं होईल तेवढं पुण्य करण्याचा प्रयत्न करतो, सदाचारानं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, गोर गरिबाच्या मुखामध्ये अन्न घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही कोणाचं मन दुखवत नाही, तरी देखील आमच्या जीवनामध्ये पुत्र का नाही? त्यावेळेला ऋषी महाराजांनी डोळे बंद करून पाहिलं की या राजाच्या जीवनामध्ये मुलबाळ का होत नाही. आणि त्यावेळेला राजाला एक गोड अशी पूर्वजन्माची कथा त्या ऋषी महाराजांच्या डोळ्यासमोर आली. आणि ती कथा राजाला ऋषी महाराजांनी सांगितली की राजन, तुमच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं आहे, तुम्ही सदाचारी आहात, धर्मानं जीवन जगताय, पण तरीही तुमच्या जीवनात आज मुलबाळ का नाही? पुत्र प्राप्ती, संतान प्राप्ती तुमच्या पोटी का होत नाही? त्याचं कारण, या जगामध्ये कोणतंच कार्य विनाकारण होऊ शकत नाही. तर त्याला कारण असं आहे राजन, पूर्वजन्मामध्ये तुम्ही एक सामान्य परिवारामध्ये होतात, जंगलामध्ये तुम्ही शिकार करण्यासाठी गेलात आणि शिकार करत असताना एका हरणाच्या पाठीमागे लागलात. हरण पुढे पळालं, एका घनदाट जंगलामध्ये, झाडामध्ये ते घुसलं आणि त्या हरणाचा पाठलाग करत करत तुम्ही पाठीमागे धावलात. तुम्हाला एका झाडाच्या बुडामध्ये हालचाल झाल्यासारखी दिसली, तुम्हाला वाटलं नक्की हरिणच तिथं जाऊन बसलंय, म्हणून त्या दिशेने तुम्ही बाण मारला. जसा बाण मारला तसा तो बाण हरणाला न लागता त्या ठिकाणी एक गाय, गोमाता आपल्या छोट्याशा वासराला दूध पाजत होती आणि तुमचा तो बाण त्या गोमातेच्या शरीराला लागल्याबरोबर त्या गोमातेचं शरीर पूर्ण थंड पडलं आणि तिचा प्राण निघून गेला. तडफणार ते वासरू तुम्ही जाऊन पाहिलं. तुमची भावना चांगली होती, तुमच्या मनात त्या गायीला मारण्याची भावना नव्हती, परंतु तुमच्याकडून तो अपराध आणि तो गुन्हा तुमच्याकडून झाला होता. आणि त्याचाच परिणाम त्या गोमातेचा आणि त्या वासराचा तळतळाट तुमच्या जीवनामध्ये लागला. आणि त्या तळतळाटाचा परिणाम राजन, या जन्मात तुमच्या पोटी मुलबाळ नाही. महाराज, काय करू मी आता? मला मुलबाळच होणार नाही का? ऐका सज्जन हो, जीवनामध्ये असं म्हणतात, ललाटीचे लिहिले ते न मोडे काही केले. कमुनी सहिमवंत सुनू जो विधी लिखा लिलार, देव धनुज नर नाग मुनी कोण मेटनी हार. कपाळावर जे विधात्याने लिहिलेलं असतं त्याला कुणी मिटवू शकत नाही. कुणीच मिटवू शकत नाही का? म्हणले नाही. त्याला मिटवू शकतात कोण? एक तर भगवंताची कृपा मिटवू शकते किंवा संत कृपा मिटवू शकते. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. बळीराजा राक्षस कुळामध्ये जन्माला आला होता, बळीराजा. पण त्या बळीराजाने देवता लोकांवर विजय प्राप्त केला. कशाने? कशाच्या जोरावर? बळीराजाने आपल्या जीवनामध्ये गौ सेवा केली, गुरु सेवा केली, संत सेवा केली आणि ग्रंथ सेवा केली.
चार प्रकारची सेवा राजन जर तुमच्या जीवनामध्ये झाली, गौ सेवा, गुरु सेवा, संत सेवा आणि ग्रंथ सेवा, ही चार प्रकारची सेवा जर तुमच्या जीवनामध्ये झाली ना, तर कितीही अनिष्ट जीवनामध्ये प्रारब्ध असलं तरी त्याला इष्टतेमध्ये बदलण्याची ताकद या चार प्रकारच्या सेवेमध्ये राजांनी. गुरु महाराजांनी, ऋषी महाराजांनी राजाला सांगितलं, तुम्ही जर हे चार प्रकारचं पुण्य केलं तर तुमच्या जीवनामध्ये तेन पुत्रोपि निर्मलः, सुंदर असा पुत्र तुमच्या जीवनात प्राप्त होईल. राजा गुरु महाराजांचं दर्शन घेतलं राजाने. आपल्या पत्नीला बरोबर घेऊन राजा आपल्या राजभवनामध्ये आला. त्या दिवसापासून पुढे राजाने अनेक गायींना पाळण्याचा संकल्प केला, गोशाळा निर्माण केली, गायीसाठी चाऱ्याची व्यवस्था केली, ब्राह्मणांना दान देऊ लागला, संतांचा आशीर्वाद आपल्या जीवनात घेऊ लागला, ग्रंथाचा आशीर्वाद घेऊ लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या राजाच्या जीवनामध्ये गो सेवेचा परिणाम, गायीची सेवा केल्याचा परिणाम, राजाच्या जीवनामध्ये एक सुंदर पुत्र जन्माला आला. कितीही मोठं पाप असू द्या, कितीही आपल्या जीवनामधलं प्रारब्ध भयंकर आणि बलवत्तर प्रारब्ध असू द्या, ते प्रारब्ध बदलवण्याची ताकद गोमातेच्या सेवेमध्ये आहे. म्हणून असं म्हणतात, 7 वस्तू अशा आहेत ज्या नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तरी त्या 7 वस्तूंनी नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तर एवढं पुण्य प्राप्त होतं की त्या पुण्याचा कधीच नाश होत नाही. गोमूत्रम गोमयम दुग्धम गोधुलिम गोष्ट गोष्पदम पक्व सस्यान्वितम क्षेत्रम दृष्ट्वा पुण्यम लभेत ध्रुवम. गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, गायीचं दूध, गायीच्या पायानं उमटलेली खूर, गायीच्या पायानं उडालेली धूळ, गायीचा गोठा आणि हरीभरी परिपक्वतेला प्राप्त झालेली शेती, या 7 वस्तू नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तरी एवढं पुण्य प्राप्त होतं, त्या पुण्याचा कधी नाश होत नाही. आणि गायीची सेवा केल्यानं सगळं अनिष्ट प्रारब्ध नष्ट झालं राजाचं. सुंदर पुत्र त्याला जन्माला आला त्याच्या जीवनामध्ये. आता अनेक दिवसानंतर, अनेक वर्षानंतर, मुलबाळ झाल्यानंतर साहजिकच त्या मुलावर माय बापाचं जास्त प्रेम असतं. सगळी प्रजा सुद्धा आनंदी झाली. राजाच्या घरी मुलगा झाला, सगळ्या प्रजेला आनंद झाला. राजाने आदेश दिला, साखर वाटी जाय, पेढे वाटे जाय. साखर वाटलीये, पेढे वाटलेत, सगळ्या नगरामध्ये ढोल वाजवलेत, आनंद साजरा केला. आणि जसा जसा आता तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला, राजा त्या मुलाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतोय. राजाचंही प्रेम आपल्या मुलावर, राणीचंही तितकंच प्रेम आहे. जसा जसा आता मुलगा मोठा होऊ लागला तसे तसे लाड मुलाचे जास्त वाढू लागले. आणि तो मुलगा आता हळूहळू चांगला 10-12 वर्षाचा झाला. आणि 10-12 वर्षाचा झाल्यानंतर सुद्धा तो मुलगा झोपेतून उठल्याबरोबर माय बापाला भोजन मागायचा. झोपेतून उठला की खायला मागायचा. आणि तिथेच त्याला जेवणाची व्यवस्था केल्या जायची. नोकर चाकर होते हाताखाली. तो मुलगा किचन मध्ये जात नव्हता. तितका सुद्धा तिथे जाण्याचा, स्वयंपाकघरात जाऊन भोजन करण्याचा सुद्धा कंटाळा त्याला. त्या बेडरूम वरच भोजन करायचं, आंघोळ न करता भोजन करायचा, दात न घासता भोजन करायचा. शास्त्र असं सांगतं की झोपेतून उठल्याबरोबर माणसानं 4 प्रकारची शुद्धी केली पाहिजे. एक नेत्र शुद्धी केली पाहिजे, दुसरी मुख शुद्धी केली पाहिजे, तिसरी शुचिरभूत झालं पाहिजे, आणि चौथी चरण प्रक्षालन केलं पाहिजे. आणि त्यानंतर पूर्ण शुचिरभूत होऊन स्नान करूनच भोजन करावं. स्नानाच्या अगोदर जर तुम्ही भोजन केलं, बेडवर जर तुम्ही बसल्या बसल्या झोपेतून उठलं की लगेच चहा घेतला. बेडवर काही काही लोकांना सवय असते बेड टी घेण्याची. बेडवरच तो टी घेतात, चहा घेतात, बेडवरच नाश्ता करतात, बेडवरच भोजन करतात. आणि तो मुलगा सुद्धा हे सगळं करू लागला. त्याचा परिणाम असा झाला, मुलगा जसा जसा मोठा होऊ लागला, राजा त्या मुलामध्ये आपले स्वप्न पाहू लागला. राजाला वाटलं आता हाच मुलगा माझ्या या राज्याचा वारसदार होणार. माझ्या या मुलाला आता 4-2 वर्षानं मी माझ्या मुलाला राजगादीवर बसवणार आणि त्याला राजकुमार करणार.
राजा स्वप्न पाहत होता, पण तेवढ्यामध्ये नियतीला मात्र हे मान्य नव्हतं. त्या मुलानं बेडवर भोजन केल्यामुळे, अवेळी भोजन केल्यामुळे आणि सुचिरभूत न होता भोजन केल्यामुळे त्या मुलाचं आयुष्य घटलं गेलं. मुलाचं आयुष्य कमी झालं. बेडवर भोजन बसून जर केलं तर माणसाचं आयुष्य नष्ट होत असतं. माणसाचं जीवन कमी होऊन जातं आणि त्याचा परिणाम असा झाला, 16व्या वर्षी त्या मुलाचा, राजकुमाराचा मृत्यू झाला. आजारी पडला मुलगा. राजाने अनेक प्रयत्न केले पण काही परिणाम नाही झाला. तो मुलगा आजारी पडला आणि मग शेवटी राजाच्या डोळ्यामध्ये सज्जन हो अश्रू शिवाय दुसरं काही नव्हतं. पश्चातापाचे अश्रू डोळ्यामधून राजाचे येऊ लागले. त्यानं विचार केला, लहान होता तोपर्यंतच जर त्याला चांगले संस्कार लावले असते, त्याला जर योग्य वळण मार्ग दिला असता, तर आज मुलगा माझ्या जवळ असता. त्या राजाने आपल्या भावाच्या मुलाला राजगादीवर बसवलं. राजा आणि राणी दोघंही पुन्हा जंगलामध्ये गेले. ऋषी महाराजांचं दर्शन घेतलं. रडू लागले, महाराज काय करावं, तुमच्या कृपेनं, तुमच्या आशीर्वादाने मुलगा तर झाला महाराज, पण त्या मुलाचं सुख आमच्या जीवनामध्ये जास्त काळ टिकलं नाही. का झालं असेल महाराज हे असं सगळं? त्यावेळेला गुरु महाराजांनी अंतर्मुख होऊन पाहिलं. त्यावेळेला सांगितलं, राजन तुमच्या हातून हे सगळं वाईट कृत्य झालं. नियतीने तुम्हाला मुलगा तर दिला होता, पण त्या मुलाला तुम्ही नीट संस्कार लावू शकले नाही. त्या मुलाच्या सगळ्या इच्छा तुम्ही बेडवर बसून पूर्ण केल्या. बेडवर मुलगा भोजन करत होता. अमंगल अवस्थेमध्ये तो भोजन करत होता आणि त्याचा परिणाम असा झाला, त्याची आयुर मर्यादा घटल्या गेली आणि 16व्या वर्षी त्या मुलाचा मृत्यू झाला. ही गोड कथा कृष्ण परमात्मा सुभद्रा सत्यभामेला सांगतायत. आणि म्हणून सज्जन हो, जीवनामध्ये या कथेतून आपणही हाच बोध घेतला पाहिजे की आपण सुद्धा सुचिरभूत 4 प्रकारची जी शुचिता सांगितलेली आहे, त्या 4 प्रकाराने सुचिरभूत झाल्याशिवाय माणसानं भोजन करू नये. भोजन म्हणजे सामान्य नाही. असं म्हणतात, जैसे सेविजे अन्न तैसेची होय मन. माणूस जसा भोजन करेल तसं माणसाचं मन बनत असतं. आहार शुद्धो सत्वशुद्धीही सत्वशुद्धो ध्रुवा स्मृतीही. मी मागे पण सांगितलं, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की माणसाने भोजन करत असताना भोजन, पहिली गोष्ट सात्विक भोजन असावं. आपण आपल्याच फक्त भोजनाचा विचार आपल्याच पोटाचा करू नये. भोजन घरामध्ये जे बनत असतं, पहिली रोटी गोमातेसाठी, दुसरी रोटी कुत्र्यासाठी, मुक्या प्राण्यासाठी एक रोटी तयार केली पाहिजे. एक रोटी आपल्या घरी येणाऱ्या अतिथीसाठी केली पाहिजे आणि एक रोटी दारात येणारा एखादा भिक्षुक, एखादा भिकारी, त्याच्यासाठी एक भोजनाची रोटी त्याला दिली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं भोजन जर आपण बनवलं आणि शुद्ध सात्विकतेने भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन करत करत जर भोजन बनवलं आणि ते भोजन जर माणसाने आपल्या जीवनामध्ये ग्रहण केलं, देवाला नैवेद्य देऊन, तुमही निवेदित भोजन करही आणि प्रभू प्रसाद पट भूषण धरही. भगवंताचा प्रसाद आहे असं समजून जर ते भोजन आपण स्वीकार केलं तर त्यानं माणसाचं आयुष्य वाढतं. माणसाचं आयुष्य वाढतं, बुद्धी वाढते, ऐश्वर्यामध्ये माणसाच्या वाढ होते. अशी ही गोड कथा कृष्ण परमात्म्याने सत्यभामेला सांगितली. आणि म्हणून ही कथा, आपणही या कथेतून हाच बोध घेतला पाहिजे की अन्न हे सामान्य नाही. भोजन करत असताना आपण कुठे बसावं, कसं बसावं, आपलं आसन कसं असावं, कोणत्या जागी आपण बसून भोजन करावं, जेणेकरून त्या अन्नाचा भयंकर परिणाम आपल्या मन, बुद्धी, चित्त या गोष्टीवर होणार नाही, आपल्या जीवनावर होणार नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून आजची ही गोड कथा या ठिकाणी पूर्णविराम घेत आहे. तुम्हाला जर ही सुंदर आणि गोड कथा आवडली असेल तर अशाच या सुंदर कथा श्रवण करण्यासाठी आपल्या या कथा प्रवाह या YouTube चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपण केलेलंच आहे, पण आपल्या
परिवारातल्या सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि या चित्रकूटधाम परिवार या परिवाराशी असंच आपण संलग्न राहा. पुनश्च एकदा सर्वांना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये धनधान्य ऐश्वर्य संपन्नता प्राप्त हो आणि दीर्घायुष्य तुम्हालाही सर्वांना लाभो एवढीच भगवत चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय श्री राम. राधे राधे.